नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा पॅटच्या पेपरची उत्तरपत्रिका। इथे तुम्हाला मोठी वर्ड प्रॉब्लेम दिलेली असेल, त्याचे उत्तर मी डायरेक्ट लिहिलेले आहे। एकदा सर्व उत्तरे बघून घ्या। इथे देखील तुम्हाला खूप मोठे असे वर्ड प्रॉब्लेम दिलेले असेल, त्याचे देखील उत्तर डायरेक्ट लिहिलेले आहे। हे एकदम लास्टचं उत्तर आहे। इथे देखील तुम्हाला खूप मोठा असा वर्ड प्रॉब्लेम असेल, ते एकदम सॉल्व करून लिहायचं आहे। हे एकदम एंडचं फायनल उत्तर आहे। इथे तुम्हाला एक प्रश्न असेल, तो प्रश्न देखील मी लिहिलेला नाही आहे, परंतु ऑप्शन्स असतील त्या ऑप्शनमधले हे उत्तर आहे। इथे देखील तसेच असेल, एक प्रश्न आहे आणि त्याचे ऑप्शन्स दिलेले असतील आणि हे उत्तर आहे। एकदा नीट पाहून घ्या। इथे तुम्हाला रेट काढायचा आहे। असा मोठा प्रश्न असेल, पण इथे तुम्हाला दिलेले असेल त्यानुसार तुम्हाला उत्तर काढायचे आहे। ही इयत्ता 8वीची पॅट पेपरची उत्तरपत्रिका आहे। ही ते अर्धेच उत्तर आहे, उरलेले उत्तर पुढे लिहिलेले आहे। इथे तुम्हाला खूप मोठे असे वर्ड प्रॉब्लेम दिलेले असतील, काही 3 मार्काला, काही 2 मार्कांना। इथे एकदम करेक्ट फॉर्म्युल्यानुसार लिहायचे आहे। इथे तुम्हाला एक आकृती दिलेली असेल, ती आकृती पुस्तकामध्ये तरी आहे, त्यानुसार हे सोडवायचे आहे। डायग्राम दिलेली असेल। इथे देखील तुम्हाला एक प्रश्न असेल आणि ऑप्शन्स असतील, त्यानुसार उत्तर लिहायचे आहे। इथे तुम्हाला एक डायग्राम दिलेले असेल आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण इथे मी करेक्ट ऑप्शन लिहिलेला आहे, कारण ही उत्तरपत्रिका आहे। इथे देखील खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि आन्सर देखील लिहिलेलेच आहे। इथे तुम्हाला एक डायग्राम दिलेले असेल, त्या डायग्रामनुसार आपल्याला टेस्ट काढायची आहे, तर SAS टेस्ट आहे। एकदा नीट पाहून घ्या। इथे तुम्हाला एक खूप मोठा असा वर्ड प्रॉब्लेम असेल, ते मी फॉर्म्युला देखील लिहिलेला आहे, कारण प्रश्न 3 मार्कांना आहे, त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचे आहे। हा प्रश्न 1 मार्काला आहे, तर तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिले असेल तरी देखील चालेल। हा पूर्ण क्वेश्चन मी इथे सोडवून दाखवलेलाच आहे। आता हा एकदम लास्टचा क्वेश्चन आहे। इथे मी आकृती काढलेली आहे,
प्रश्नामध्ये आकृती दिलेली नसेल. आता आपण बघितली इयत्ता 8वीची पॅटच्या पेपरची संपूर्ण उत्तरपत्रिका.